कातळमणीचा ठाव या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारताना त्यांच्या नावातील जादू कशी कार्य करते याबद्दलचे अनुभव नमूद केलेले आहेत. हा अनुभव पन्हाळ्यावर छत्रपती शिवाजी या भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा आहे. दृश्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून वेगात दौडत येतात आणि कड्याच्या अगदी टोकावर घोडा 2 पाय वर करून थांबतो असा तो सीन होता. अभिनेते चंद्रकांत यांना घोड्यावर बसण्याची चांगली सवय होती आणि घोडाही सवयीचा होता. घोडा वेगाने धावत येत होता आणि बरोबर कड्यावर थांबतही होता. पण 2-3 रिटेक नंतरही दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांना हवे असलेले भाव चंद्रकांत यांच्या चेहऱ्यावर मिळत नव्हते. अभिनेत्याच्या मनात एक सूक्ष्म भीती तरळत होती की घोडा थांबला नाही तर आपण दोघेही कड्यावरून खाली पडू. नेमकी हीच भीती शॉटच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. भालजींच्या हे लक्षात येताच ते ओरडले, "चंद्रकांत, घाबरू नकोस. मेलास तरी छत्रपती शिवाजी म्हणून मरशील." चंद्रकांत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात होते. दिग्दर्शकांच्या या शब्दांमुळे काय जादू झाली हे माहीत नाही, पण त्यानंतरचा पुढचाच टेक ओके झाला. स्रोत सांगतात की या महापुरुषाच्या नावात हीच जादू आहे, जी संकटाच्या क्षणी किंवा भीती वाटत असताना धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करते, ज्यामुळे आवश्यक अभिनय करणे शक्य होते. कातळमणीचा ठाव हे या अनुभवाचे स्रोत पुस्तक आहे.